राज्याच्या राजकारणातून आज एक अत्यंत दुःखद आणि मन हलवून टाकणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगतं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झाले आहे. वयाच्या 94व्या वर्षी मुंबईतील माहीम येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या. त्यांच्यावर साताऱ्यातील कारेगाव तालुक्यातील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाने केवळ काँग्रेस पक्षावर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर शोककळा पसरली आहे. मंडळी, शालिनीताई पाटील म्हणजे केवळ वसंतदादांच्या पत्नी एवढीच ओळख त्यांची नव्हती. त्या स्वतः एक स्वतंत्र विचाराची निर्भीड कणखर नेत्या होत्या. शालिनीताईंचा जन्म एका सुसंस्कृत शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या कुटुंबात झाला. त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि त्या काळात जेव्हा महिलांसाठी संधी मर्यादित होत्या, तेव्हा त्या बॅरिस्टर झाल्या. हेच त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि जिद्दीचं मोठं उदाहरण आहे. त्यांचं पहिलं लग्न एका विद्वान न्यायाधीशासोबत झालं होतं. मात्र दुर्दैवाने लग्नानंतर काही काळातच त्यांच्या पतीचं निधन झालं. ऐन तरुण्यात त्या विधवा झाल्या, पण त्या खचल्या नाहीत. त्यांनी स्वतःला सावरलं, अभ्यास सुरू ठेवला आणि पुढे त्यांना मुंबई मंत्रालयात नोकरी मिळाली. याच काळात त्यांची भेट झाली महाराष्ट्राचे नेतृत्व, स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते आणि पुढे अनेकदा मुख्यमंत्री झालेले वसंतदादा पाटील यांच्याशी. शालिनीताई वसंतदादांच्या पीए म्हणून काम सुरू केलं. काम करताना त्यांची प्रखर बुद्धिमत्ता, स्पष्ट भूमिका, निष्ठा वसंतदादाच्या लक्षात आली. त्या काळात वसंतदादाच्या पहिल्या पत्नी आजारी असायच्या. हळूहळू विचारांची जुळवाजुळव, परस्पर सन्मान आणि संघर्षाची साथ यातून दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचेही दुसरे लग्न होते. मुंबईत अत्यंत साध्या पद्धतीनं मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. या विवाहावर प्रचंड टीका झाली. राजकीय, सामाजिक, वैयक्तिक सर्व पातळीवर प्रश्नचिन्ह उभा केलं गेलं. मात्र शालिनीताई आणि वसंतदादांनी या टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि जनसेवा सुरू ठेवली. यानंतर शालिनीताई राजकारणात सक्रिय भूमिका त्यांनी घेतली. त्या आमदार झाल्या, मंत्री झाल्या आणि स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. आर अतुले यांच्या मंत्रिमंडळात शालिनीताई पाटील यांनी महाराष्ट्राच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. ते पद सांभाळताना ते अत्यंत कडक, शिस्तप्रिय आणि निर्णयक्षम मंत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. मराठा समाजाच्या प्रश्नासाठी त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शालिनीताई नेहमी आक्रमक, ठाम होत्या. मात्र अनेक वेळा त्यांना ना पक्षाची साथ मिळाली ना व्यवस्थेची, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शालिनीताईंना नेहमी मातेसमान सन्मान दिला आणि त्यांची साथ दिली. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी तर शालिनीताईंचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघीण असा केला. वसंतदादाच्या संघर्षात त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. सत्तेच्या प्रखर शिखरावर असताना देखील साधेपण जपला आणि राजकारणातून हळूहळू दूर गेल्यावरही त्यांनी आपली स्पष्ट मतं कधीच लपवली नाहीत. आज त्या आपल्यातून गेल्या आहेत, पण त्यांचा संघर्ष, त्यांची निर्भीड भूमिका आणि एका सशक्त स्त्रीचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नेहमी स्मरणात राहील. 94 वर्षाचं प्रदीर्घ आयुष्य, संघर्ष, यश, टीका, सन्मान सगळं पाहिलेली ही वाघीण आज शांतपणे जगाचा निरोप घेऊन गेली आहे. शालिनीताई पाटील, महाराष्ट्र आपली आठवण कायम ठेवील. होऊ द्या चर्चाकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर संपूर्ण शालिनीताई यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपलं काही मत असेल तर ते होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.